आमच्या देवात सापडली ती. तर तिथं कशाला गेला होता बाळू? आता इथं कशाला गेला होता तिथं कशाला गेला होता असं म्हणून कसं चालेल? अगं आय तिथं मंगू आला होता. अरे माझा कर्मा, आता काय करावं? अहो तुम्ही काय का नाही सांगितलं मला? अगं मला बी आत्ताच समजते. मला तरी कुठं सांगितलं यांनी? काय म्हणला तू? अगं पाया पडला माझ्या. बाळू हे काय हाय? ती मला काय विचारती आहेस? तो पाया पडला आणि गेला निघून. मला बी समजलंच नाही. माझ्या पोरीपासून 10 हात लांबच राहायचं म्हणावं. सत्य तू माझ्या संग येत जाऊ न ग. माझ्या डोक्याला कार न ग. आज बघितलं कसं घालून पाडून बोलतात बाळ मामा मला. तुझ्या बी अंगात काय खोड्या कमी नाहीत बाळू. ये माझी वाय सत्ती ये बस. मी ह्याचं घर उन्हातच बांधते बघ. हा नाही तू त्यासने शिक्षक कर. बर. गंगूताई हे काय घातलं अंगावर? का खुपताय का काय तुझ्या डोळ्यात? एवढं दागिने घालून बसू न ग. गावात दरोडा पडणार आहे. तुला कुणी सांगितलं गावात दरोडा पडणार आहे ते? ठाव आहे मला. अरे पण गावातलं कुणी विचारलं तुला कसं ठाव आहे म्हणून तर? यासनी सांगाल मी काय सांगायचं ते. बघितलं का कसा बोलतोय ते? मासने ऐकायचं असेल तर ऐका. नसेल त्याला मी तरी काय करू. आणि नंतर ओरडू नका दागिने गेलं म्हणून. काय करावं आता? हा आज दरोडा म्हणजे? सत्य तू ग बस आता. मी हयात. बाळ्या म्या नाही काढणार दागिनं. तुझी मर्जी. कवा धरणं बाजी निसता. जेवाय कधी वाढणार? वय वय वहतच आले. भीमा मामा तुम्ही सांगितलं नाही बाळ मामा काय म्हणत होते ते? राहू दे की सत्ते. पता कशाला? नाही नाही सत्य सांग तू. अगं गावातले लोकांनी बाळ मामा भडकवत होते आणि ते म्हणत होते पंचाकडे जावा आणि त्यासनी सांगा शेत सारा मागू नका म्हणून. काय हाय भीमा? आणि हे समजा तू का नाही सांगितलं? बाळू कसा वागतो ठाव आहे ना. पंचाकडे गुप्त धन आहे. त्यातला काही हिस्सा लोकांनी मिळायला पाहिजे असं म्हणत होता तो. आता ही साधी गोष्ट आहे का? ओ सासूबाई एक दिस मार खाईल त्यो. उद्या लोक पंचामोर गेली तर काय करायचं? त्यासनी समजलं तर खरंच मार खाईल यो. काय मग काय ठरविलं आहे तुम्ही समजांनी? अरे मी काय म्हणतो, बाळू म्हणतोय ते खरंच आहे. हा मग
जायचं का पंचाक? नुसतं जायचं नाही तर सांगायचं की ह्या सालचा कर तुम्ही भरा म्हणून. अंगाशी ठरलं तर मग. माधू पण हे समजा आपल्याला का सुचलं नाही? अरे कसं आहे सदा, आपल्या डोसक्यामध्ये भ्या हाय. तर बाळप्पाने काय केलं, आपल्या डोसक्यातलं भ्या बाहेर काढलं. काय वय वय उद्याच्याला दिस उजाडला की समधी जाऊ पंचाच्या वाड्यावर. चालतंय की? वय वय हा मंगळू आज पुन्हा भाई, आज राज्याला बापू बजरंगी पंचाच्या वाड्यावर दरोडा टाकल. म्हणून जाऊ द्या. व गरिबीच्या आहोत असं तरी जाईल. आयुष्यभर नुसतं ठाण मांडूनच बसली आहे ती. खरं आहे. अरे परत दरोड्याची बी रीत भात असती. सांगा काय करायचं? बापू बजरंगीला सांगावा दे का दरोड्याची बी एक रीत भात असती. होय त्या पंचाला कळाया हवं का आज राज्याला त्याच्या वाड्यावर दरोडा पडणार आहे म्हणून. होय सांगतो. अहो बापू बजरंगीचं आतपत्तूरचं नाणं खणखणीतच आहे. त्याचा एक बी दरोडा चुकला नाही आतपत्तूर. हा बी चुकायचा नाही. मी हाय हे तर बसलेला ठाण मांडून होय देवी आईच्या मोरच कुंडम कुंडा. देवाप्पा अहो की 7 रांजण कवा एकदा आपल्या इथं येतात असंच झालं मला. राजवाडाच बांधू. पण जेवण बनवाया या काचारी असेल. जे पाहिजे ते काय. कुंडम कुंडा कुंडम कुंडा. अय्यो महादेवा महालिंगराया. अय्यो पंच अच्छा झोपा काढू नका. अय्यो हे तर त्या अय्यो जरा वेळ पडू दे की रे. अय्यो आणि माझी मर्जी. अहो तसं नव पंच, राज आहे तुम्ही गावचं. परजा अशी कावलेली असताना तुम्ही असं झोपा काढणं बरं नव. अय्यो अय्यो काही नको सांगू त्या प्रजेच. किती काही केलं त्या प्रजेसाठी तरी तिचं समाधान होत नाही. अय्यो तुमचं बी खरं आहे म्हणा. पर उद्या असं नका व्हायला. समजे येऊन तुम्हाला ठोकत्याल. ती ठोकत्याल. अय्यो एवढं सोपं आहे की काय रे त्या. अय्य जा तू पडू दे मला. बरं जातो म्या. अरे देवा जातो पंच. अय्यो 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 हे तर त्या अय्यो काय झालं ओरडायला. अवघड जागेवर दगड मारला. अय्यो, असा कसा कोणी दगड मारला. हे बघा दरोडा पडणार हाय.
म्हणजे दरोडेखोरांनी दगड मारला का काय? येत त्या या वाड्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही. आणि आज एकदम दरोडा. अय्यो, बंदूक आहे ना माझी, आण पटकन. अय्यो, एकदम दरोडा. अय्यो, बंदूक आण त्या, आण पटकन. पंच मी जातो. अय्यो, हे तर त्या काय घरला जातो लावलाच. आज रात्रीचं सगळं काम करायचं, लक्षात असू दे. नग मी नाही थांबणार. आणि रातच्याला त्या आले मग. अय्यो, हे तर त्या अय्यो, घाबरतोस कशाला? ही बंदूक कशासाठी आहे म्हणतो मी. पंच मला भ्या वाटतं. अहो कोण दरोडेखोर असणार कोणास ठाऊक. ते तर त्या आज रात्रीच 7 रांजणांमधलं धन काढून गायब करायचं बघ. आणि वाड्याच्या बाहेर माणसं वाढवायची. अय्यो, काही होत नाही. हे बरं आहे तुमचं पंच, काही होत नाही. गोदा अगं समजा काम झालं आणि म्हणलं जाऊन यावं. अगं ये की बस. नाही न ग, गावात काय चाललं हाय काय कानावर आलं का? गोदा मावशे, तू सांगितलं नाही तर कसं समजणार? तू गप्र बाळू. काय सुरू आहे गावात? अगं दिस उजाडला की समजे त्या पंचाच्या वाड्यावर जाणार आहेत. कशाला? अगं कशाला काय, आता लोक उघड बोलायला लागले आहेत. गावात जे धन होतं ते तर पंचांनी लुटलं. आता लोक म्हणतात का सरकार दरबारी जो कर भरायचा आहे तो पंचांनी भरावा. काय खूळ आहे आता? बराबरच आहे. समजा त्याने एकट्यानंच घशात घालायचं का काय? माझ्या बी कानावर आला आहे समज. आपल्याला कशाला पाहिजे असलं धन, उगा हात काळ करायला. अगं पण मी तेच विचारायला आलो होतो. दादा जाणार आहे का? बघू त्यासनी विचारून. पण मी आता सांगल का जाऊ नका म्हणून. अगं अगं गाव हाय, 4 लोक म्हणतात तसं बी वागाय ना ग. बघू सकाळच्या. पंचासने ठावा आहे काय? नसल, नुसती कुजबुज हाय. पर दिस उजाडला की समजे बाहेर निघताल बघ. बरं वय. आय बाहेर जाणार. आता तू कुठे चालला? आय आलोच, जास्त वेळ नाही थांब. काय म्हणावं याला आता? तात्या, हे तात्या. अरे बाळ, अरे रोज मी स्वतः लोकांनी आवाज देतो, आज कोणतरी मला स्वतः आवाज दिला. अरे तुझा बी दिस यायला पाहिजे तात्या. अरे नाही येत ना बाळू, काय करू? तात्या माझा ऐक. सांग बाबा सांग, तूच सांगायचं राहायला आहेस बघ. तुझे लगीन करून टाक. अरे तेच तर नाही होत ना बाळू. तात्या माझ्याकडे एक उपाय आहे. हा सांग सांग, तुझ्या हातनं माझं कल्याण व्हायचं असं तर होऊन जाऊ दे बघ. आजाराच्याला पंचाकडनं धन मागून घे, बाहेर काढा धन, मग बघ चटकन होतंय तुझं लगीन. होय रे बाळू, अरे खरं बोलला रे. तसंच करतो बघ. बरं तात्या, मला उशीर होतोय, मी जातो. हा
वय 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 खरं आहे रे बाळ, तसंच करतो. महादेवा महालिंगराया. असे का करत आहात? अयो गुंडू, मला खूप भूक लागली रे बाबा. मग जेवा की. तुझी आव्वा मला जेवायला देत नाही. अय्यो, पण तुम्ही चूक केली आहे, त्याची ही शिक्षा आहे. हो रे बाबा हो. तू काय जेवलास? पोळी भाजी वरण भात आणि तूप सगळं. ऐकूनच किती बरं वाटलं रे गुंडू. अय्यो गुंडू, असे ताट माझ्या समोर आली तर काय होईल रे बाबा. अय्यो गुंडू, अय्यो मला आता जेवणाची पण स्वप्न पडायला लागली रे बाबा. अय्यो अय्यो. जेवणाची नाही, अव्वा खरंच घेऊन आली आहे. अय्यो, मला चिमटा काढ बघू. अय 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 अय. हो खरंच की रे. गिळा. आणि यापुढे कोणतीही चूक केली ना तर निघून जाईन मी. अय्यो ऐकलं का? आता कोणतीही चूक करायची नाही. अय्यो अय्यो. गिळा पोट भर. आलेच मी. मी आहे इथंच ठाण मांडून बसल्याला. तुमच्या कोणाच्या केसाला बी धक्का लागू द्यायचा नाही म्या. देवाप्पा, तुम्ही माझी लय काम केली आहेत. तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी करायचं होतं. आज तो योग आलाय. तुमच्या पुढं 7 रान सोन्याने भरलेली आणून ठेवतो का नाही बघा. शाबास रे माझ्या वागा. बापू, अरे इथं इतकी माणसं आली गेली, पर शेवट्याला तू आलास बघ माझ्या कामाला. देवाप्पा, आमचं बी इमान असतंय. वय आता लय वेळ नाही घेत. पुनवाच्या चांदण्यात वाट काढायची आहे. निघतो. वय वय, निघा निघा. चला रे. या देवी आईचं नाव. चला. देवाप्पा, मला तर खरंच वाटाना. हो इथं क्या इथं धन येणार. हो देवाप्पा, तुम्ही देवी आईची सेवा केली आणि मी तुमची सेवा केली, त्यातच फळ मिळणार म्हणायचं. या पंचक्रोशीत आरतीच्या बी बाहेर फक्त या देवप्पाचंच नाव राहील. होय. अहो गोर सरकार बी येईल ह्या इथं. आपल्या ह्या राजवाड्यात ना घाशीत. मंगळू, देवी आईच्या मोहरत जाऊन बसतो म्या.